महत्त्वाची बातमी, आळंदी संस्थानाच्या विश्वस्तांची पुणे आणि देहूमध्ये मुजोरी पाहायला मिळाली। देहूमध्ये विश्वस्तांनी फडणवीसांच्या बॉडीगार्डला मारहाण केली। दुसरीकडे पुण्यामध्ये विश्वस्तांनी माध्यम प्रतिनिधींवर अरेरावी केली। स्वतःला देवाचे सेवेकरी म्हणून घेणाऱ्यांनी देवाच्या दारातच गुंडागिरी केली आहे। हे देवाचे सेवेकरी स्वतःला देवाचे मालक समजू लागले आहेत। पहिली घटना आहे देहूमधली। देहूमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त आणि पालखी प्रमुख भावार्थ देखणे यांनी चक्क मुख्यमंत्री फडणवीसांच्या अंगरक्षकाला मारहाण केली। संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पालखीचं दर्शन घेतलं। दर्शन घेऊन मुख्यमंत्री फडणवीस बाहेर पडत होते। त्याच वेळी फडणवीसांच्या पाठीमागे त्यांचा बॉडीगार्ड सुद्धा होता। पण मागून संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त भावार्थ देखणे हे धावून आले आणि त्यांनी फडणवीसांच्या बॉडीगार्डला मारहाण केली। फडणवीसांच्या बॉडीगार्डकडे रागानं पाहत भावार्थ देखणे काहीतरी बडबडले। जर मुख्यमंत्र्यांच्या बॉडीगार्डलाच देवाच्या दारात अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्य वारकऱ्यांची काय परिस्थिती असेल याची कल्पना न केलेलीच बरी। भावार्थ देखणे हे ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रमुख आहेत। उद्योजक हनुमंत गायकवाड यांच्या बीव्हीजी कंपनीत ते HR पदावर कार्यरत आहेत। ज्येष्ठ कीर्तनकार रामचंद्र देखणे यांचे ते पुत्र आहेत। वडिलांच्या पुण्याईमुळे त्यांची आळंदी संस्थानच्या विश्वस्तपदी निवड झाली आहे। दुसरी घटना आहे पुण्यातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातली। पुण्यातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात माऊलींची पालखी मुक्कामी होती। याच वेळी पत्रकारांनी पालखीचं कव्हरेज करण्याचा प्रयत्न केला, पण संत ज्ञानेश्वर महाराज विश्वस्त संस्थानचे दुसरे विश्वस्त निरंजन नाथ यांनी माध्यम प्रतिनिधींवरच अरेरावी केली। एखाद्या कुख्यात गुंडानं भर चौकात गुंडगिरी करावी असे निरंजन नाथ यांचे हातवारे सुरू होते। माध्यमांचे प्रतिनिधी आत आलेच कसे असं विचारत निरंजन नाथ यांनी अक्षरशः थैथयाट केला। संतांनी समता, बंधुता आणि अहिंसेची शिकवण दिली, पण माऊलींच्या पालखी समोरच विश्वस्त निरंजन नाथ यांनी अशी गुंडागिरी केली। ही आनंदाची पालखी आहे। विठुरायाकडे आनंद साजरा करत आपण जात असतो। त्यामुळे अशा प्रकारची घटना घडली असेल तर ती भविष्यात घडू नये अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे। त्याकरता संबंधितांशी आम्ही देखील चर्चा करू। अनेक वेळा स्ट्रेसमध्ये, टेन्शनमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडतात, पण त्या घडू नयेत। त्यामुळे आपणही मनावर घेऊ नका। या गुंडगिरीची निरंजन नाथ यांना लाज वाटली पाहिजे। निरंजन नाथ हे आपल्या नावापुढे योगी लावतात, पण योगी शब्दाला सुद्धा लाज वाटेल असं त्यांचं वर्तन होतं। निरंजन नाथांच्या या वर्तनाबद्दल विश्वस्त भावार्थ देखणे यांनी माफी मागितली आहे, पण स्वतःच्या गैरवर्तनाबद्दल त्यांनी चकार शब्दही काढला नाही। ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या पुण्यनगरीमध्ये स्थिरावलेल्या आहेत। पालखी स्थिरावलेली आहे। माऊलींच्या पालखी स्थिरावल्यानंतर जो काही प्रकार घडला आहे त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। ह्या सर्व प्रकारामध्ये काही गोष्टी अनावधानाने झाल्या असतील, कदाचित जास्त वेगळ्या पद्धतीने त्याच लोकांच्या समोर गेलेल्या असतील, बोलले असतील। जे काही झालं त्याचे आम्ही दिलगीर आहोत त्या प्रकरणाबद्दल, आणि मी विश्वस्त मंडळाच्या वतीने आणि पालखी सोहळा प्रमुख या नात्याने मी ती दिलगिरी व्यक्त करतोय। राज्यभरातनं लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात। माऊलींच्या पालखीला किमान आपला स्पर्श तरी व्हावा अशी प्रत्येक वारकऱ्याची मनोमन इच्छा असते, पण पालखीच्या भोवती असणारे आणि स्वतःला सेवेकरी म्हणून घेणारेच
गुंडगिरी करू लागले तर पालखी सोहळ्याला काहीही अर्थ उरणार नाही. विठुराया अशा लोकांना सद्बुद्धी देईल हीच अपेक्षा आहे. निवडणुकीनंतर 45 दिवसांमध्ये सर्व फुटेज नष्ट करणार अशी माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. फुटेजचा गैरवापर करून चुकीची माहिती पसरवली जाते असं निवडणूक आयोगानं म्हटलंय. दरम्यान निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर राहुल गांधी यांनी हल्लाबोल केलाय. निवडणुकीनंतर 45 दिवसात निवडणुकीसंदर्भातले सर्व फुटेज नष्ट करण्यात येणार आहे. 45 दिवसांनंतर सर्व सीसीटीव्ही, वेबकास्टिंग आणि व्हिडिओ फुटेज नष्ट केले जातील. निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलाय. त्यामुळे निकालानंतरच्या 45 दिवसातच निकालाला आव्हान द्यावं लागणार आहे. या कालावधीत कोणी न्यायालयात आव्हान दिलं तर हे फुटेज मात्र सुरक्षित ठेवण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर राहुल गांधींनी कडाडून टीका केली. फिक्स केलेल्या निवडणुकांचे पुरावे मिटवण्याचा हा प्रयत्न असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय. मॅच फिक्स झाली हे स्पष्ट दिसत आहे. फिक्स केलेल्या निवडणुका लोकशाहीसाठी विष आहेत. चोरी पकडली जाण्याच्या भीतीने नियम बदलण्यात आलाय. ज्यांच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे तेच पुरावे मिटवत आहेत. आता 1 वर्षात नाही 45 दिवसातच पुरावे मिटवण्यात येणार आहेत. चंदीगड उच्च न्यायालयानं मतदानासंदर्भातील सर्व माहिती आणि दस्तावेज देण्याचा आदेश निवडणूक आयोगाला दिला होता. पण चोरी पकडली जाण्याच्या भीतीनं मोदी सरकारनं घाईघाईनं नियम बदलल्याचा आरोप विरोधकांनी केला. आयोगानं जो नियमात बदल करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे तो भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांच्या बगलबच्च्यांच्या घोटाळ्यांना प्रोटेक्शन देण्याचा. मग मतदार याद्या असतील, EVM संदर्भातल्या तक्रारी असतील, बूथ ताब्यात घेण्याचे प्रकार असतील, हे सगळे पुरावे राहुल गांधीने वारंवार मागितलेले आहेत. जे महाराष्ट्रामध्ये 40 ते 60 लाख मतदान शेवटच्या 2 तासामध्ये वाढलं. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी मतदान केंद्रावरचं जे फुटेज आहे, कुठे वाढलं, कसं वाढलं अचानक, त्याचं फुटेज जेव्हा मी मागण्याचा प्रयत्न केला तेव्हाही त्यांनी तो नियम बदलण्याचा प्रयत्न केला. 48 तासात केंद्रीय सरकारने, मोदीच्या सरकारने निवडणूक आयोगाच्या पत्र आल्या रात्रदिवस एक करून रूल 93चा बदल केला आणि त्या आधारावर अधिसूचना केंद्र सरकारने काढून निवडणूक आयोगाला दिली. म्हणजे केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग या दोघांचंही संगनमत त्याच्यामध्ये आहे हे त्याच्यातून स्पष्ट होतं. नरेंद्र मोदीच्या सरकारचा दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून करण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे. माहिती लपवण्याचं कारण काय, त्याचं उत्तर निवडणूक आयोग का देत नाही. कुठली गोष्ट आली तर रडूबाई रडू, आक्षेप घेऊ, हेच काँग्रेसचं काम आहे, हेच महाविकास आघाडीचं काम आहे. आणि त्यामुळे या सगळ्या व्यक्तींना रडण्यापेक्षा समाज घडण्याकडे लक्ष द्या. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ज्यांना मतं मांडायची त्यांनी जरूर मांडावी, पण निवडणूक आयोग का म्हणतंय याचा अभ्यासही करावा, एवढंच माझं मत आहे. संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर आजही सकारात्मक अशीच भूमिका मांडली. राज्यामध्ये 2 समविचारी नेते आहेत, एक उद्धव ठाकरे आणि दुसरे राज ठाकरे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. मराठी माणसाची एकजूट राहावी ही ठाकरेंची भूमिका आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामधील संवादावरून भूमिका ठरतील असंही राऊतांनी म्हटलं. ठाकरे मनसे युतीच्या चर्चेत दोन्ही पक्षांकडून आजही संकेत देण्यात आले. युतीसाठी सतत सकारात्मक असल्याचं सांगणाऱ्या राऊतांनी आता ठाकरे बंधूंना समविचारी असं म्हटलंय. मराठी माणसाची एकजूट राहावी, मराठी माणसानं एकत्रित पुढे राजकारण करावं ही त्यांची भूमिका आहे. सध्या महाराष्ट्रात 2 समविचारी पक्ष आहेत आणि 2 समविचारी नेते आहेत. एक सन्माननीय उद्धव ठाकरे आणि दुसरे माननीय राज ठाकरे. युतीच्या चर्चेमध्ये मनसेच्या संदीप देशपांडेंनी ठाकरे युतीसाठी अचानक सकारात्मक का झाले असा सवाल उपस्थित केला होता. देशपांडे यांच्या या वक्तव्यावर राऊतांनी टोले लगावले आहेत. 19 वर्ष आधी मनसे स्थापन तेव्हा कधी उत्साह वाटला ना, हल्लीच का तो उत्साह वाटायला लागला याचा कधी विचार करणार आहोत की नाही आपण. अचानक उत्साह का वाटायला लागला, अचानक बॅनर का लागायला लागले, हेच संजय राऊत 4 महिन्यापूर्वी आम्हाला बोलले की बाळासाहेबांचा फोटो का लावतात, ते आमच्या मुलातले लावले तेव्हा, बरोबर ना.
मग तेव्हा 4 महिन्यापूर्वी अचानक विचार बदलण्याचं कारण काय? बघा, कोण काय बोलताय त्याच्यावरती आमच्या भूमिका ठरणार नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ह्या 2 प्रमुख नेत्यांमध्येच जो संवाद आहे बरं का, किंवा जो संवाद होणार आहे त्याच्यावर भूमिका ठरते. दरम्यान संदीप देशपांडे यांनी युतीच्या चर्चा सुरू असतानाच एक सूचक ट्विट केलं. राज ठाकरे यांच्या जुन्या भाषणाची एक क्लिप त्यांनी सोशल मीडियामध्ये शेअर केली आहे. राज ठाकरे हा स्वतःसाठी किंवा पक्षासाठी नाही, मराठी माणसासाठी म्हणून कोणाच्याही पायासाठी ही मराठी माणसासाठी. पण मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याचा जर डाव घेतला तुम्ही हातामध्ये तर मी पायही छाटेल. देशपांडे यांच्या या ट्विटकडे एक सावध प्रतिक्रिया म्हणून बघितलं जातं. कालच्या आणि आजच्या प्रतिक्रिया बघता दोन्ही पक्षांचं एकमेकांना सिग्नल देणं सुरूच आहे. तर शिंदेची ओळख ही लिंबू मिरची उपमुख्यमंत्री अशी आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. 2 डेप्युटी सीएम लिंबू मिरची उपमुख्यमंत्री आणि शहा सुद्धा त्यातलेच, अशी टीका गोगावलेंच्या पूजेवरून राऊतांनी केली आहे. शिंदेची ओळख हे लिंबू मिरची उपमुख्यमंत्री बरं का. पूर्वी लिंबू टिंबू होते, 2 डेप्युटी सीएम आहेत, हे लिंबू मिरची उपमुख्यमंत्री आहेत आणि बहुतेक शहा सुद्धा त्यातलेच आहे, ते सगळ्यांना माहिती आहे. संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देखील हल्लाबोल केला. शहांनी बाळासाहेबांचा अपमान केला. शहांना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, असं राऊत म्हणाले. दरम्यान कोणती शिवसेना खरी याची शिंदेनी ओळख करून दिली, असं काल अमित शहा यांनी म्हटलं होतं. महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री और जिन्होंने शिवसेना कौन सी असली है इसका परिचय सबको करा दिया है, ऐसे श्री एकनाथ शिंदे जी. अमित शहाकडे फार गांभीर्यानं घ्यायची गरज नाही. महाराष्ट्र अमित शहा मुंबईमध्ये येतात, महाराष्ट्रात येतात आणि अशा प्रकारची विधानं करतात, ती महाराष्ट्राच्या अस्मितेवरची खपली काढण्यासाठी येतात. अमित शहानी काल पुन्हा एकदा अशा प्रकारचं वक्तव्य करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला. फडणवीसांनी केलेल्या बोल बच्चन या टीकेला सुद्धा संजय राऊतांनी उत्तर दिलं. मोदी बोल बच्चन मंडळाचे अध्यक्ष आणि फडणवीस हे ज्युनियर बोल बच्चन आहेत, असा पलटवार राऊतांनी केलाय. वक्तव्य आलंय, पुन्हा एकदा जे जनतेच्या मनामध्ये आहे तेच होईल, मात्र मालकाचे लोक मराठी माणसं एकत्र येऊ देण्याचा प्रयत्न करत नाही. पुन्हा सांगतो, बोल बच्चन याला मी उत्तर देत नाही. हे बोल बच्चन आहेत, याला उत्तर मी देत नाही. बोल बच्चन जर आम्हाला कोणी म्हणत असेल तर ही प्रेरणा आम्ही नरेंद्र मोदीपासून घेतली. नरेंद्र मोदी हे जगातल्या समस्त बोलबच्चन महामंडळाचे अध्यक्ष आहेत. पूर्वी आमचे संबंध होते त्यांच्याशी, थोडेफार गुण आमच्यात आले असतील बोलण्याचे. स्वतः देवेंद्र फडणवीस हे ज्युनियर बोलबच्चन आहे, ज्युनियर बोलबच्चन, पण त्याला अजून जमत नाही, उघडे पडतात. ठाकरे आणि शिंदे यांच्यामधील कमॉन किल मीच्या वादामध्ये आता मिसेस फडणवीसांनी सुद्धा एंट्री घेतली. शांतताप्रिय पक्ष सत्तेत आहे, त्यामुळे कुणीही मारणार नाही, असं अमृता फडणवीस म्हणाल्यात. एक पिक्चर मी पाहिला, प्रहार नावाचा. कोणाचा? नाना पाटेकर. किती जणांनी पाहिलाय? आहे ना. त्याच्यामध्ये नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो कम ऑन किल मी. तसं आम्ही या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय त्यांना आम्ही कम ऑन किल मी. असेल हिंमत तरी या अंगावर. फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा. अमिताभ बच्चनचा तो पिक्चर होता ना, ॲम्ब्युलन्स घेऊन यायचा, तसा अंगावर माझ्या येणार असेल तर ॲम्ब्युलन्स घेऊन यायची. कारण येताना सरळ याल, जाताना आडवे होऊन जाल. भाषणात म्हणाले, मेळाव्यामध्ये कम ऑन किल मी, कम ऑन किल मी. इंग्लिश पिक्चर बघून आले असतं वाटतं. मरे हुए को क्या मारना है? अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेत तुमचा मुर्दा पाडलेलाच आहे.
ॲम्ब्युलन्स मधून परत जाल म्हणजे तुम्हाला आम्ही फटके देऊ, तुम्ही परत जाल. पण नुसताच करून शोर मनगटात येत नाही जोर. हे लक्षात ठेवा. वाघाचा कातड पांघरून लांडगा वाघ होत नाही. आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि योग काय सांगतं? योग आहे शांतीचं प्रतीक. प्रत्येक माणूस किंवा प्रत्येक ऑर्गनायझेशन एक्झिस्ट करणारच आणि आपल्याला असा विचार करायची गरज नाही आहे की आपल्याला कोणी मारेल किल करेल. हा शांतिप्रिय देश आहे, शांतिप्रिय पार्टी आहे पॉवरमध्ये महाराष्ट्रात. तर सगळे एक्झिस्ट करतील लोकांच्या भल्यासाठी. तर अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत असं अमोल मिटकरी यांनी विठुरायाला साकडं घातलंय. पुढच्या वर्षी दादांना विठ्ठलाच्या महापूजेची संधी मिळावी असं साकडं मिटकरी यांनी घातलं आहे. तर यशवंतराव चव्हाणांचा वारसा चालवणारा मुख्यमंत्री हवा असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. आमची प्रत्येकाची भावना असते, कार्यकर्त्याच्या भावना असतात, त्या देवाच्या पायी मांडायच्या असतात. कोणी भाजपचे पदाधिकारी दर्शनाला आले तर ते पण देवेंद्रजींच्या बाबतीत भावना बोलतात. शिंदे गटाचे आले ते एकनाथ शिंदे साहेबांबाबतीत बोलतात. आम्ही आमची भावना प्रामाणिकपणे मांडली. मी स्वतः टोकन दर्शन सहकुटुंब घेतलं आणि पुढच्या आषाढी एकादशीला पांडुरंगाची महापूजा सहपत्नीक आदरणीय अजितदादांनी करावी अशी माझी भावना, माझ्या कुटुंबाची भावना मी पांडुरंगा चरणी मांडली. आता तो पुढच्या वर्षीचा योग कसा येतो हे विठ्ठलाच्याच मनात आहे, त्याबद्दल मी अधिक सांगणार नाही. हा नात्याचा विषय नाही, जबाबदारीचा विषय. मी नेहमी तुम्हाला सांगितलेलं आहे की ही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हायचं हे महाराष्ट्राची मायबाप जनता ठरवणार. हा कैलासाची यशवंतराव चव्हाणांचा वारसा आहे. अशाच व्यक्तीने याचं मुख्यमंत्री व्हावं जो महाराष्ट्राला देशात एक नंबर होईल. हे सातत्य आहे. मग कोणीही असू दे त्यांनी महाराष्ट्राला देशात एक नंबर व्हावं. कुणाचंही राज्य असावं, कोणीही व्यक्ती ती असावी. शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या आहेत. घोसाळकर यांची मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाली. या नियुक्तीनं तेजस्वी घोसाळकर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली होती. मात्र मी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहे असं तेजस्वी घोसाळकर यांनी स्पष्ट केलं आहे. विनोद भुसाळकर साहेबांनी आणि संजय राऊत साहेबांनी ते क्लिअर केलेलं आहे. आणि आताही बघाल की ऑफिसमध्ये मी आपल्या पक्षामध्येच आहे, उद्धव साहेबांसोबतच आहे. मी नक्कीच उद्धव साहेबांना भेटायला जाईन कारण त्यांचे आशीर्वाद मला पाहिजेतच. योग्य वेळी सरकार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. दिलेला एकही शब्द सरकार फिरवणार नाही असं आश्वासन सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आहे. या संदर्भात अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे. कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत. त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे. या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही. उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे घेईल.